सर हे दिसलं नाही म्हणजे विजेता आधी बघतो सारख्या प्रश्नाला अडचणी जाणायचं आणि म्हणून तुम्ही यापूर्वी सुद्धा आंदोलन केलं आणि आता सुद्धा मोठ्या संख्येने उभे आहात. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आपण आहोत, त्यांचं रक्त तुमच्या आमच्यामध्ये आहे आणि म्हणून आपण क्रांती करायला लागलोय. त्याचबरोबर महात्मा गांधीजींचं सुद्धा आपण विचारात मदत करणारी, संयम करणारी माणसं आहात. पण आम्ही असे आहोत की एकदा जर रस्त्यावरती उतरलो तर वसंतदादाचं सरकार यापूर्वी ठिकाणी पाडलेलं आहे आपल्याला माहिती असेल. आणि म्हणून दिल्लीत आणि मुंबई या महाराष्ट्रामध्ये राज्य करणाऱ्या माझ्या राज्यकर्त्याला विनंती आहे की या शिक्षकांची किंमत, या शिक्षकांची स्वाभिमान तुम्ही जागृत ठेवून हा टीईडीचा प्रश्न असो किंवा हा संत मान्यतेचा प्रश्न असो, गोरगरिबांचं शिक्षण मुलं शिकू नये, जिथे तुमची भावना आहे ती भावना पहिल्यांदा बदला. तुमचेच पंतप्रधान म्हणतात भाई और बहिणो की मला या देशाला महासत्ता करवायची आहे, विश्वगुरू करायचं आहे. आणि पुढचं एक वाक्य त्यांचं आहे, अमेरिकनचं सारखी 5 ट्रिलियनची डॉलरची आर्थिक व्यवस्था करायची आहे. ही जर आर्थिक व्यवस्था तुम्हाला करायची असेल तर तुम्ही काय करायला लागलाय, गोरगरिबांचं शिक्षण संपवा लागलाय. म्हणजे रामायणामध्ये एका शंभुकाचं मुडकं मारलं, महाभारतामध्ये एका अंगठा घेतला एकलव्याचा, आणि आता तुम्ही गोरगरिबांचं शिक्षण संपवा लागलाय. ही गोरगरिबांचं जर शिक्षण संपवलं गेलं तर ही फक्त होल आणि हो करणार आहेत. बाबासाहेबांच्याच भाषेत बोलायचं झालं तरी संघर्ष करणार नाही आणि म्हणून यांना शिकू दिलं जात नाही, त्याच्यावरती खर्च केला जात नाही. हे जाणीवपूर्वक केलं जाते. 2.63% इतका कमी खर्च जर शासन करत असेल तर फार मोठी शोकांतिका आहे. जो देश या जगामध्ये फिनलँडसारखा देश शिक्षणावरती अनलिमिटेड खर्च करतोय, त्या इंग्लंडने 56 देशावरती राज्य केलं, तो देश इंग्लंड सगळीकडे 100% खर्च करतोय शिक्षणावरती आणि आपण मात्र गप्पा मारतोय महासत्तेचा, मात्र खर्च मात्र 2.63 करतोय. आणि म्हणून दुसरा इशारा आहे शिक्षणावरच्या बाबतीतचा, या गोरगरिबांचं शिक्षण वाचवण्यासाठीचा दुसरा एक इशारा महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे. आपण फडणवीस साहेब आणि आपण पंतप्रधान यांनी यामध्ये लक्ष घालावं आणि लोकसभेमध्ये हा ठराव म्हणून तसा खासदार माने साहेबांनी मांडला त्याप्रमाणे तो मान्य करण्यात यावा, नाहीतर कोर्टामध्ये पुन्हा याचिका दाखल करून आपण यामध्ये प्रश्न सोडवावा अशी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. आपल्याला संबोधित करण्यासाठी या ठिकाणी सिटूचे राष्ट्रीय सचिव राजू देशले साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना अतिशय प्रचंड असा अनुभव आहे. खाली बसव सगळे, अरे खाली बसा, अरे नेते खाली बसा जरा. मार्च 2024चा संच मंडळीचा जाचक आदेश आणि टेट सक्ती यामुळे महाराष्ट्रातील सर्व शिक्षक त्रस्त झाले होते आणि त्यामुळे या शिक्षकांनी आज संपूर्ण महाराष्ट्रभर प्राथमिक माध्यमिक शिक्षकेतर आणि संस्थाचालक संघटनांच्या झेंड्याखाली एकत्र तीव्र असं आंदोलन केलं. महाराष्ट्रभर अगदी या आंदोलनाला 100% प्रतिसाद मिळाला. असंख्य शाळा अगदी पूर्णतः बंद होत्या आणि शिक्षक हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरले. हा आदेश तात्काळ रद्द करावा, टेटची सक्ती करू नये ही मागणी संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक करत आहेत. हा अन्यायकारक, अनैसर्गिक असे हे आदेश आहेत आणि त्यामुळे हा आदेश रद्द करावा. या महाराष्ट्रातील सरकारी शाळाच बंद होतील अशी भीती सर्वसामान्य लोकांच्या मनात निर्माण झालेली आहे. पालक, समाज, शाळा व्यवस्थापन समित्याने सुद्धा आता यापुढे या आंदोलनाला सपोर्ट करावा अशी या ठिकाणी मागणी होत आहे. आणि हा जो आंदोलन, हे जे आंदोलन होते ते शिक्षकांच्या पगारवाढीसाठी नव्हते, कुठल्याही मागण्या यामध्ये शिक्षकांच्या नव्हत्या. या खरं मागणी होती ती समाजासाठी होती. भविष्यामध्ये खाजगीकरण होईल की काय आणि सरकारी शाळा बंदच होतील की काय
गोरगरिबांचे कष्ट करण्याचे शिक्षण बंद होईल की काय अशी भीती महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांच्या आणि समाजाच्या मनात निर्माण झाले आहे. आणि म्हणून हे जे आंदोलन जे एवढ्यासाठीच आहे की हे आदेश तात्काळ रद्द केले नाहीत तर भविष्यात महाराष्ट्रात या सर्व संघटनांच्या झेंड्याखाली तीव्र असं आंदोलन केलं जाईल आणि त्याची सर्व जबाबदारी शासनाची राहील. धन्यवाद.